ऍसेट अलोकेशनचा मुद्दा येतो तेव्हा गोल्ड आणि सिल्वर या कमोडिटीज मध्ये किती अलोकेशन असण्याची गरज आहे? माझं तर म्हणणं असतं की जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायला जाता तेव्हा तुम्हाला गोल्ड सिल्वर बॉन्ड्स याची काही गरजच नाहीये. एक लक्षात घ्या, तुम्ही 50,000 रुपये गुंतवताय, ऍझ्युम करतो मी की एसआयपी करताय, ती 50,000 एसआयपी विथ 10% स्टेप अप 10 years विल गिव्ह यू अराउंड 1.5 crores. पण ते 50,000 रुपये म्युच्युअल फंडमध्ये न गुंतवता समजा तुम्ही 15-20 बॉन्ड्स घेतले, 15-20 तुम्ही गोल्डमध्ये घेतले आणि उरलेले 10-15 तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये टाकले, तर जो गोल 10 वर्षात अचीव्ह होणार आहे तोच गोल तुमचा 15 ते 17 वर्षात होतो. का? कारण अलाइड ऍसेट क्लासेस म्हणजे म्युच्युअल फंड सोडून जे ऍसेट क्लासेस आहेत ते प्रामुख्याने हिस्टॉरिकली 8 ते 9% रिटर्न देतात. दुसरी गोष्ट, गोल्ड इज व्हेरी इमोशनल ऍसेट. तू कधी लाईफ मध्ये तुझं गोल्ड विकलंयस का? नाही विकलंय. हे तुझं नाही, माझं पण झालेलं आहे. आपण ज्या वेळेला विकायला जातो त्यावेळेला तुझे ऍसेट क्लास लिक्विड नसेल तर त्या इन्व्हेस्टमेंटला काही अर्थ नाहीये. सो चालू करताना ट्राय करा की 100% अलोकेशन म्युच्युअल फंड्समध्ये. तुमचा एक पोर्टफोलिओ झाला 50 लाख 1 करोडचा की मग तुम्ही डायव्हर्सिफाय करायला लागा.